कोलकातामधील सरकारी रुग्णालयामध्ये निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि या घटनेमुळे संपूर्ण देश हादरलेला आहे। या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टर आजपासून कोणतेही नियमित काम करणार नसल्याचं माड संघटनेने निवेदनाच्या द्वारे कळवलेलं आहे। या काळामध्ये अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। या निर्णयामुळे रुग्णालयाच्या दैनंदिन कामावरती परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। अल्पेश, नेमकी काय मागणी आहे या आंदोलनकर्त्यांची आणि याचा सगळ्यांचा वैद्यकीय सेवेवरती कसा परिणाम होणार आहे? नक्कीच राज्यातील डॉक्टरांनी संपाची आंदोलनाची हाक दिली आहे, त्यामुळे याचा परिणाम होऊ शकतो। कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात डॉक्टरांची बलात्कार करून हत्या करण्याची घटना घडली। याच्यात राज्यभरात सर्व डॉक्टर जे आंदोलन करत आहेत त्यांची प्रमुख मागणी आहे या घटनेची चौकशी व्हावी। अल्पेश, तुमचा आवाज आपल्यापर्यंत नीटसा येत नाहीये। तुमच्याकडून अपडेट आपण घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।